नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 18 मेच्या भागामध्ये मित्रांनो, आता जेव्हा सावित्रीमाई खोलीमध्ये येते तर तेव्हा ज्योतिरावांचं जेवणाचं ताट तसंच असतं. ज्योतिराव जेवलेलेच नसतात आणि तेव्हा आता सावित्रीमाई जेव्हा ज्योतिरावांच्याकडं बघते तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आई जेवली? तर तेव्हा सावित्रीमाई नाही असं सांगते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, आपल्या सुनेची अक्षर ओळख झाली म्हणून तिला वाळीत टाकण्याचा निर्णय झाला घरात. भीतीपोटी अज्ञानापोटी का असना, वाईट निर्णय हा वाईटच असतो. त्यामुळे शाळेच्या निर्णयाविरुद्ध घरामध्ये खळखळ होईल याचा अंदाज होताच, पण एवढा विरोध होईल असं वाटलं नव्हतं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, म्या काय म्हणते, तुम्ही जेवून घ्या, मी समजूत घालीन समद्यांची. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, नाही नको, जोवर आई जेवत नाही तोवर मी सुद्धा जेवणार नाही, माझा उपवास आहे असं समज. तर तेव्हा सावित्रीमाई आता ज्योतिरावांना सुद्धा समजावू लागते. म्हणते, असं करून कसं चालेल? इकडं तुम्ही जेवत नाही, तिकडं त्या अन्नाला हात लावत नाहीत आणि घरामध्ये जर हे असंच चालू राहिलं तर कसं व्हायचं? म्या काय करायचं? सासूबाई म्हणतात, शाळेचा निर्णय मागं घेईपर्यंत अन्नाला हात लावणार नाहीत. तर ते ऐकल्यानंतर ज्योतिरावांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात, सावित्री, आपण ज्या वाटेवरती चाललोय त्यात फक्त बाहेरच्या लोकांशी लढाई नाही, आपली घरच्यांच्याकडून सुद्धा अडथळे निर्माण होतील आणि ते जास्त कठीण असतील. तेव्हा सावित्रीमाई विचारते, मग आपण करायचं काय? घरच्यांच्या विरोध उभारायचं? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, राहावं लागल सावित्री, राहावं लागल. आपल्यासाठी नाही तर सगळ्या स्त्रियांच्यासाठी, ज्यांना स्वप्नच बघायची माहिती नाही तर त्या स्त्रियांसाठी, ज्या शिळा होऊन पडल्यात त्या स्त्रियांच्यासाठी उभं राहावं लागल असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सावित्रीमाई सुद्धा हो असं म्हणते आणि त्यानंतर आता ज्योतिराव तिथून बाहेर निघून जातात. तर इकडे आता ज्योतिरावांची आई एकटीच बसलेली असते आणि तिला आता ते सगळे क्षण आठवत असतात ज्यावेळेस ज्योतिराव एकदम आनंदाने सांगत असतात, मुलींची शाळा सुरू करायचं म्हणतोय. आणि इतक्यातच मित्रांनो आता दादा येतात आणि म्हणतात, चिमणा पाणी घे ग. आणि म्हणतात, चिमणा चाफ्याच्या व्यापाऱ्याला झेंडूचा मळा उगताच देऊन टाकला, काय आहे दसरा दिवाळीची काय झंझटच ठेवली नाही. तर तेव्हा ज्योतिरावांची आई पाणी आणून देते आणि काही प्रतिक्रियाच देत नाही. तर तेव्हा आता दादा विचारतात, चिमणा काय ग, काय झालं? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, काय सांगू हो तुम्हाला, पुन्हा अवदसा आठवली आहे बघा. तर दादा विचारतात, पर झालं काय? तर तेव्हा ज्योतिरावांची आई सांगते, आता काय ते शाळा काढायचं चाललंय बघा. तर तेव्हा दादा एकदम उठूनच उभे राहतात धक्क्याने आणि विचारतात, शाळा? आणि जोरजोराने ज्योती, अरे ज्योती अशी हाक मारू लागतात आणि म्हणतात, अगं पेटमध्ये अजून सुद्धा नजर खाली घालून चालायला लागते. नात्या गोत्यातली माणसं खेटराबाहेर जातात त्या धर्मांतराच्या पासून आणि आता हे काय? आणि परत जोरजोराने हाक मारू लागतात, ज्योती, अरे ये ज्योती, आलास का? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, मी पण समजावून पाहिलं पर दोघंच्या दोघं बी भांडतात. तर इतक्यातच आता ज्योतिराव आणि सावित्रीमाई तिथे येतात. तेव्हा दादा म्हणतात, हे बघ ज्योती, माझं आता वय झाले, मला काय मळा सांभाळता येत नाही. राजाराम तरी किती बघणार आहे, तुझ्या नोकरीचं बी काय होत नाही, तेव्हा आता मळा तू सांभाळ. तेव्हा दादांनी असं म्हटल्यानंतर ज्योतिराव थोडंसं सावित्रीमाईकडे बघतात आणि जाऊन दादांच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात, दादा मला नाही जमायचं. तेव्हा दादा विचारतात, का, कुठं लढायला निघालायस वय? तेव्हा ज्योतिराव परत आनंदाने सांगतात, दादा मी शाळा काढणार आहे, मुलींची शाळा. तेव्हा दादा म्हणतात, अरे कुठनं ये खूर डोसक्यात आणतो यास, कशाला पाहिजे शाळा? हे बघ तू शाळा शिकलायस, माझं पोट भरलंय. तेव्हा ज्योतिराव एकदम हळू शब्दात सांगतात, माझा निर्णय ठाम आहे. तेव्हा आता ज्योतिरावांची आई म्हणते, बघितलं का, हाय का, याला म्हणतात ये बैलांनी शिंग मार. हो ऐकतोय का आई बापाचं? तेव्हा दादा म्हणतात, त्याला ऐकावंच लागल आणि म्हणतात, ज्योत्या तू शाळा चालवायची नाहीस. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, दादा तुम्हाला हा निर्णय अनाठाई वाटेल, पण मला या ब्रह्मजालातून स्त्रियांना शूद्रांना मुक्त करायचं आहे. त्यांना सुद्धा माणूस म्हणून सन्मानाने जगता आलं पाहिजे, यासाठी ही दास्याची बिडी मी तोडणार आहे. आणि त्यानंतर सावित्रीमाईजवळ जातात आणि म्हणतात, आणि यापुढे माझा नाही तर सावित्रीचा सुद्धा हात संसार असेल आणि मुलींची शाळा हे त्याचं पहिलं पाऊल असेल. तेव्हा दादा विचारतात, अरे बाबा कोण येणार आहे तुझ्या या शाळेत? ऐक माझं, साळापरास मळा बघ, मुलापरास फुलात रम, काय कमी आहे? अरे फुलाची सुगंधी सोडून कुठं त्या दुर्गंधीच्या दुनियात चाललास र बाबा? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, दादा ही दुर्गंधी नाही, त्यामुळं
असं ती बोलत असताना ज्योतिरावांची आई तिला मध्येच थांबवते. म्हणजे अगं गप बसतीस का आता? तेव्हा दादा म्हणतात, ज्योती अरे तू लाख काढशील र बाबा शाळा, पर तुझ्या शाळेमध्ये कोण येणार आहे शिकायला? कोण पाठवणार आपली पोरं? तर ज्योतिरावांची आई म्हणते, अरे माणूस आपल्या पोरींचं लगीन करत्याल का शाळा शिकवत्याल? उगीच भलती सलती स्वप्न बघून आपल्या आयुष्याची नासाडी करून घेऊ नगस. तर दादा म्हणतात, हे बघ ज्योती, मुळात मुलींना शाळा शिकवणं हे लई मोठा अपराध मानला जातो र. लांब कशाला, तुझ्या आईबरोबर म्या गप्पा मारत बसलो होतो, तेव्हा तुझा आजा म्हणजे माझा बाबा त्यानं मला दिवस रात्र कोंडून ठेवलं होतं माहीत आहे. तर ज्योतिरावांची आई म्हणते, अरे लोकांना नाही आवडत, बायकोनं पुस्तक वाचलं ना तर नवऱ्याला याड तरी लागतं, नाहीतर नवरा मरतो तरी. बाबा तू नग पडूस रे यात. तर दादा म्हणतात, अरे बोलून चालून बाई ही वाईटच, तिच्यामुळंच रामायण महाभारत घडलं या. अरे दोष कुठं आहे तर बाईकडंच. तवा ऐक माझं, या भानगडीत पडू नगस, पायावर धोंडा मारून घेऊ नगस, समजून घे र बाबा, असं म्हणून वैतागून ते खालीच बसतात. तर तेव्हा आता ज्योतिराव त्यांच्याजवळ जाऊन बसतात आणि म्हणतात, दादा पायावर धोंडा नाही, हा परिवर्तनाचा दगड आहे, मला विश्वास आहे मुली येतील. तेव्हा दादा म्हणतात, ज्योती आकाशात कडाडणारी ईज किती बी सुंदर दिसत असली की नाही, तरी बी तिचा रत्नहार करून आपल्या गळ्यात कोणी बी घालत नसतो देवा. का घालत नाही? शक्य नाही, माणूस जळून जातो. तशी तुझी शाळा ती कधीच होणार नाही. तेव्हा ज्योतिराव सुद्धा माघार घेत नाहीत. म्हणतात, दादा वीज नाही धरता येत हातात, पण त्याच्यानंतर येणारा पाऊस तर ओंजळीत धरता येतो ना. दादा मला तो पाऊस पाहिजे, ज्याने जीवन समृद्ध होईल, जिथं मला शिक्षणाचं समतेचं पीक घेता येईल. तेव्हा दादा म्हणतात, तू ऐकणार नाहीस, तवा वरातीतनं बाहेर काढलं तुला, आता तू शाळा सुरू कर, म्हणजे ते मारेकरी घालतील. अरे तुझा जीव घ्यायला बी मागं पुढं बघणार नाही तर देवा. आणि त्यानंतर ज्योतिरावांच्या आईला म्हणतात, चिमणा चल, तू तुझं पोट मारून नकोस, जेवून घे चल, यो काय ऐकायचं नाही. असं सांगून आता ते दोघंसुद्धा आतमध्ये निघून जातात. आणि त्यानंतर मित्रांनो, आता रात्री जेव्हा ज्योतिराव झोपलेले असतात, म्हणजे त्यांना झोप तर आलेली नसते आणि त्यांना सगळं दादा जे काही बोललेले असतात ते सगळं काही आठवत असतं. ते म्हणालेले असतात, आकाशात कडाडणारी ईज किती बी सुंदर दिसत असली की नाही, तरी बी तिचा रत्नहार करून कोणी बी आपल्या गळ्यात घालत नसतो देवा. तवा वरातीतनं काढलं बाहेर तुला, आता तू शाळा सुरू कर. अरे मारेकरी येतील, तुझा जीव घ्यायला बी मागं पुढं बघणार नाहीत ती लोक. आणि हा सगळा काही विचार डोक्यात येत असताना ज्योतिराव तर आता उठूनच उभे राहतात. आणि तेव्हा सावित्रीमाई सुद्धा जागी होते आणि त्यांच्याकडे बघू लागते. आणि ज्योतिराव म्हणत असतात, अहिल्या, शिळा. तेव्हा सावित्रीमाई सुद्धा उठते आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारते, काय झालं, झोप येत नाही आहे का, आणि काय बोलत होता अहिल्या, शिळा? तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहिल्या शिळा झाली कारण तिला शाळा नव्हती, शाळा असती तर शिळा झाली नसती, तिनं जाब विचारला असता. तर सावित्रीमाई म्हणते, आता कुठली बी मुलगी जाब विचारल आणि त्याची हिंमत ताकद तिला शाळा देईल, मुलींची शाळा होय ना. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, पण सावित्री घरातच दादांचा एवढा विरोध आहे, पुण्यात तर लोक फाडून खातील मला. आणि विचारतात, सावित्री मुलींची शाळा लोकांना आवडल का गं? तेव्हा सावित्रीमाई म्हणते, कुणाला आवडल कुणाला नाही आवडणार, तुम्हाला आवडले नवं मग झालं तर. अ पासून ज्ञ पर्यंत जायचं, कुठं बी थांबायचं नाही. वय आपण प्रयत्न करायचं. आजवर कोणी बी हा विचार केला नाही, कोणी बी ही हिंमत दाखवली नाही, तुम्ही ते करून दाखवायचं. आणि म्हणते, वय काही बी अवघड नाही त्यात. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, खरंच? तर सावित्रीमाई वय असं सांगते आणि म्हणते, तुम्हाला काही बी आवडत नाही. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मला काही पण अवघड नाही, खरंच मला काही पण अवघड नाही. आणि म्हणतात, पण सावित्री नेमकी सुरुवात कुठून करायची, म्हणजे पहिलं पाऊल कसं उचलायचं, कुठं टाकायचं? तेव्हा सावित्रीमाई म्हणते, ते नाही बघा सांगता येणार. हा पण हार कसा बनवायचा ते मी सांगू शकते. म्हणजे बघा, आधी टोपली घ्यायची, मग मळ्यामध्ये जायचं, मळ्यामध्ये गेल्यानंतर एक एक वेलीवरचं फूल हळूवार खोडायचं, टोपलीत घालायचं आणि मग एक एक फूल ओवत ओवत धागा गुंपायचा, झाला हार तयार. आणि असं सावित्रीमाईने सांगितल्यानंतर ज्योतिराव तर थोडंसं हसतात. तर सावित्रीमाई विचारते, हसायला काय झालं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री टोपली, फुलं, धागा, हार असं बोलतात आणि एकदमच म्हणतात, सावित्री सापडलं. टोपली म्हणजे शाळेची जागा, फुलं म्हणजे शाळेतल्या मुली आणि धागा म्हणजे पंतोजी.
आणि पंतोजी तर हाय. म्हणजे आता टोपली आणि फुलं म्हणजे शाळेची जागा आणि मुली शोधायच्या. तर सावित्रीमाई म्हणते जी. तर ज्योतिराव विचारतात आधी काय शोधायचं, जागा शोधावी का मुली शोधायच्या? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते आधी जागा शोधावी आणि मग मुली जमवाव्यात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात हां, जागेचा तर प्रश्नच सुटला, इथं या खोलीत वर्ग सुरू करू. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते इथं अहो आलेल्या मुलींना पळवून लावतील, घरातले नाराज होतील, त्यांचे रुसवे फुगवे शाळा सुरू व्हायच्या आधीच बंद पडल. मला असं वाटतं शाळेची जागा नजरेआड असायला हवी. तेव्हा ज्योतिराव म्हणतात हां, उद्यापासूनच शाळेची जागा शोधायला सुरुवात करतो. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ज्योतिरावांना जाग येते आणि ते समोर बघतात तर सावित्रीमाई भिंतीवरती काहीतरी चित्र चिटकवत असते आणि ज्योतिराव आता लगेचच उठतात आणि मागून जाऊन सावित्री असे म्हणतात. तर तेव्हा सावित्रीमाई मागं बघते आणि म्हणते घाबरले की मी. तर ज्योतिराव विचारतात काय ग हे? तेव्हा सावित्रीमाई म्हणते हे 4 मजली इमारतीचं चित्र आहे आणि म्हणते या प्रत्येक मजल्यावरती एक एक पणती आहे. आवडलं का तुम्हाला? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात खूप. तू तर या अंधाऱ्या खोल्यांच्या मध्ये उजेड आणलास. तर सावित्रीमाई म्हणते म्या नाही तुम्ही. तेव्हा ज्योतिराव म्हणतात सावित्री, जेव्हा जेव्हा उदास वाटतं, धीर खचतो, तेव्हा तुझा हा साधेपणा मला दिशा दाखवतो. तू पणती लावलीस आणि ज्योतीला ज्योत मिळाली तुझ्यामुळं. तर सावित्रीमाई म्हणते माझ्यामुळं काही बी नाही. मी आपलं जे तुम्ही बोलता, जे ऐकवता ते मनात साठवते आणि तसं बोलते आणि तसंच वागते. आता मला थोडं थोडं पटायला लागले, तुम्ही जे म्हणताय ते थोडं थोडं समजायला लागले. आता मला तुमच्या स्वप्नांची भरारी ध्यानात यायला लागली. तेव्हा ज्योतिराव म्हणतात पण हे जे काही ध्यानात यायला लागले ना ते कमालीचं बरोबर आहे. म्हणजे मी तुला जे म्हटलं की चातुर्वर्ण्याच्या इमारतीमध्ये प्रत्येक एक म्हणजे अंधारी खोली आहे आणि तू त्या अंधाऱ्या खोलीत पणती लावलीस, माझ्या कार्याला दिशा दे. तेव्हा सावित्रीमाई म्हणते आता तुमचं हे कार्य आहे ना ते असं जोरानं चालू दे, लवकर शाळा सुरू करा. तेव्हा ज्योतिराव हसतात आणि म्हणतात आज शाळेसाठी जागा बघायला जाणार आहे. ते एकदा काम झालं ना की ते म्हणतात ना वेल बिगन इज अ हाफ टन, तसं होईल. तर सावित्रीमाई म्हणते होय होय तसंच होईल. तर ज्योतिराव विचारतात काय? तर सावित्रीमाई म्हणते तेच आत्ता म्हणलात तसं. तर ज्योतिराव म्हणतात वेल बिगन इज हाफ टन. तर सावित्रीमाई म्हणते हां डन डन. असं म्हटल्यानंतर ज्योतिराव मोठमोठ्याने हसू लागतात आणि त्यानंतर मित्रांनो तयार होऊन ज्योतिराव आणि मोरोपंत एक जणांच्याकडे जातात. तर तेव्हा ते सुद्धा गृहस्थ लगेच या दोघांचं स्वागत करतात आणि म्हणतात या या बसा बसा आणि म्हणतात तर हे माझं घर 64 आहे, तुम्हाला किती लागणार? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात आम्हाला 2 खोल्या लागतील. तर तेव्हा ते गृहस्थ म्हणतात हो दिल्या. तर मोरोपंत विचारतात बघायला मिळतील? तर तेव्हा ते गृहस्थ सांगतात अहो बघायचं काय त्यात, खोल्यासारखं खोल्या तुम्हाला नक्कीच आवडतील. तर ज्योतिराव म्हणतात वारा हवा आणि सूर्यप्रकाश यायला हवा. तर तेव्हा ते गृहस्थ म्हणतात तुम्ही निर्धास्त राहा. तर ज्योतिराव म्हणतात आम्हाला लवकरात लवकर खोल्या पाहिजे होत्या. तर तेव्हा ते गृहस्थ म्हणतात लवकरात लवकर कागदपत्र तयार करा, भाडं घ्या आणि जागेचा ताबा घ्या. मी कारकुनाशी बोलतो आणि भाडेपट्टा तयार करायला सांगतो. तर तेव्हा आता मोरोपंत विचारतात किती भाडे? तर तेव्हा ते गृहस्थ म्हणतात आता ते मी काय सांगू, द्या तुम्हीच समजून. तर तेव्हा आता हे दोघे सुद्धा उठतात आणि बरं ठीक आहे येतो असं म्हणून त्यांना नमस्कार करतात आणि त्यानंतर बाहेर येतात. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात माणूस चांगला आहे, घासाघीस नाही, पैशाची अडवणूक नाही आणि म्हणतात चला शुभस्य शीघ्रम. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात सावित्रीला जाऊन सांगायला पाहिजे, जागा पक्की झाली म्हणजे कसबा पेठ काय लांब नाही. तेव्हा मोरोपंत म्हणतात म्हणजे एकदा जागा पक्की झाली की मग सांग, पैशाची जुळवाजुळव करून परत यांना येऊन भेटावं लागेल. तेव्हा ज्योतिराव तर खुश झालेले असतात आणि म्हणतात मोरू एक काम तर झालं. असं बोलून आता ते दोघं तिथून निघून जातात. तर त्यानंतर हे जे गृहस्थ असतात ज्यांच्या खोल्या भाड्याने द्यायच्या असतात ते आता त्यांच्या कारकुनाला सांगतात त्या वाड्यातल्या 2 खोल्या माळ्याच्या पोराला भाडेतत्वावरती द्यायच्या होत्या, तर काही लिखापडी करून मिळेल का? तर तेव्हा कारकून म्हणतात हो देतो की, आणि म्हणतात बरं मला सांगा किती भाडे ठरले आहे? असं म्हटल्यानंतर ते गृहस्थ आता सगळं काही सांगू लागतात त्यांना आणि त्यानंतर ते कारकून सगळी काही लिखापडी करून तो कागद त्या गृहस्थांच्या हातात देतात आणि इतक्यातच मित्रांनो आता तिथं गंगाधर पंत पोहोचतात आणि म्हणतात एवढी कशाला घाई अर्जुनराव? आणि असं त्याने म्हटल्यानंतर ते गृहस्थ तर आता त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात पंत राम राम, आणि म्हणतात ते खोल्या द्यायच्या होत्या ना?
तर गंगाधर शास्त्री म्हणतात, खोल येणार आहात? तो मोरू आणि जोत्या आला होता ना तुमच्याकडे? माहिती आहे मला. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, तुम्हाला ठावे झाले? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, झाले, पण तुम्हाला ठावे आहे का? खोल्या कशासाठी पाहिजे आहेत ते? तर तेव्हा अर्जुनराव नाही असं सांगतात. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, मुलींची शाळा सुरू करतायत ते. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर सर्वजणच धक्क्याने त्यांच्याकडे बघू लागतात. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, म्हणजे स्वतः नरकात जाणार ते जाणार, तुम्हाला पण बरोबर घेऊन जाणार नरकात. आणि म्हणतात, मग काय जाताय नरकात? तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, नाही नाही नाही, काय बोलताय? तर गंगाधर शास्त्री म्हणतात, शास्त्रानुसार स्त्रीला शिकण्याची आज्ञा नाही. बायका शिकल्या तर त्यांच्या पायाला वारा लागेल, व्यभिचार वाढेल आणि संस्कृती रसातळाला जाईल. जागा देऊ नका. तर अर्जुनराव म्हणतात, अहो काय बोलताय, पण येत आहेत ते उद्या व्यवहार करायला. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, त्यांना काय दाखवायचं आहे ते मी सांगतो. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, सांगा सांगा, लवकर सांगा. तर तेव्हा त्या गंगाधर शास्त्री त्यांना सांगू लागतात आणि सगळं काही सांगून झाल्यानंतर विचारतात, कळले? तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, बरं झालं तुम्ही मला सावध केलं. असं म्हणून तो कागद आता त्यांच्या समोरच फाडून टाकतात. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मी तरी एकटा कुठे कुठे बघू, पण तुम्ही सावध असा, नाहीतर अधर्मी माणसाला मदत केली हे जर समजलं तर पुण्यातील भूदेवांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल. पीठासनासमोर उभं राहण्याची नामुष्की येईल. आणि असं गंगाधर शास्त्री बोलत असताना अर्जुनराव तर खूपच घाबरलेले असतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, पार्वती आणि सावित्रीमाई बसलेले असतात. तर तेव्हा पार्वती विचारते, मला बी आमच्या यांचं नाव लिहायला शिकवाल का? आणि तेव्हा सावित्रीमाई तर फुलाने राजा असं काढून दाखवते. तर तेव्हा पार्वती तर खूपच खुश होते आणि म्हणते, बघा की तुमच्यामुळं माझं नाव लिहिता आलं. आणि तेवढ्यातच मित्रांनो, आता राजाराम तिथं येतात आणि ते सगळं काही बघितल्यानंतर जोराने ओरडतात, पारू तू लिहायला शिकतेस? आणि ओरडतात, सावित्री परत हिला शिकवायचं नाही. आणि त्यानंतर आता इकडे ज्योतिराव आणि मोरोपंत त्या ग्रहस्थांच्याकडे येतात. तर तेव्हा अर्जुनराव तर त्यांना दोघांना गोठाच दाखवतात. तर ज्योतिराव म्हणतात, हा तर गोठा आहे. तर तेव्हा अर्जुनराव म्हणतात, मुलींची शाळा काढताय ना, मग त्याच्यासाठी हीच जागा योग्य आहे, गोठा. शेवटी बाई आणि गाई या दावणीला बांधून ठेवण्यासाठीच असतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, एका स्त्रीच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा बुद्धी मात्र बैलाचीच राहिली तुमची. एक दिवस या देशातल्या स्त्रिया शिकून तुमच्या पुरुषी अहंकाराच्या दावण्या खुंटी सकट उकडून फेकतील, असं ते रागारागात त्यांना बोलतात. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.